नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या मराठी व्याकरण सीरीजमध्ये आपले स्वागत आहे. भाग आज आपण बघणार आहोत भाग 7. भाग 6 मध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि उदाहरणे पाहिली. आज आपण बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचा शब्द प्रकार म्हणजेच क्रियाविशेषण. आपण त्याला ॲडव्हर्ब असेही म्हणतो. चला तर मग सुरुवात करूया. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रिया, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियेविशेषणाचे गुण, प्रकार, प्रमाण, वेळ, ठिकाण इत्यादी सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण होय. म्हणजेच क्रियेला कसे, केव्हा, कुठे, किती प्रमाणात हे सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण होय. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. तो जलद धावतो. कसे धावतो? तर जलद. जलद ही एक क्रिया आहे या वाक्यामध्ये. नंबर 2, ती काल आली. केव्हा आली? काल. तर काल ही एक क्रिया आहे. नंबर 3, मुलं बाहेर खेळत आहे. कुठे? तर बाहेर. बाहेर ही एक क्रिया आहे. नंबर 4, तो फार हळू बोलतो. किती प्रमाणात? तर फार. तर फार हे एक क्रियाविशेषण आहे. आता आपण क्रियाविशेषणाचे प्रकार बघूयात. नंबर 1, रीतिवाचक क्रियाविशेषण. क्रिया कशी केली जाते हे सांगणारा शब्द म्हणजेच रीतिवाचक क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ नीट, सावकाश, सुंदरपणे आणि हळू. नंबर 2, कालवाचक क्रियाविशेषण. क्रिया केव्हा घडते हे सांगणारा शब्द म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ आज, काल, उद्या, लगेच. नंबर 3, स्थानवाचक क्रियाविशेषण. क्रिया कुठे घडते हे सांगणारा शब्द म्हणजे स्थानवाचक क्रियाविशेषण. उदाहरणार्थ येथे, तिथे, वर, खाली, बाहेर. नंबर 4, प्रमाणवाचक क्रियाविशेषण. क्रिया किती प्रमाणात केली जाते हे सांगणारा शब्द म्हणजेच प्रमाणवाचक क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ फार, खूप, थोडं, अधिक. नंबर 5, नकारार्थी क्रियाविशेषण. क्रियेचा नकार दर्शविणारा शब्द म्हणजेच नकारार्थी क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ नाही, कधीच नाही. नंबर 7, संशयवाचक क्रियाविशेषण. शंका किंवा अनिश्चितता दाखविणारा शब्द म्हणजेच संशयविषयक क्रियाविशेषण होय. उदाहरणार्थ कदाचित, बहुधा, कधीतरी या प्रकारे. आता आपण काही उदाहरण वाक्य बघूयात. नंबर 1, ती सुंदरपणे गाते. यामध्ये सुंदरपणे हे एक रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. नंबर 2, तो काल आला. काल हे एक कालवाचक विशेषण आहे. नंबर 3, मुले बाहेर खेळत आहेत. स्थानवाचक क्रियाविशेषण. नंबर 4, ती फार गोड बोलते. फार एक प्रमाणवाचक क्रियाविशेषण आहे. नंबर 5, मी नाही जाणार. नाही हे एक नकारार्थी क्रियाविशेषण आहे. नंबर 6, तो कदाचित येईल. कदाचित हे एक संशयवाचक क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषणाचे आपण महत्त्व बघूयात. क्रियाविशेषण वाक्याला अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक बनवते. महा-टी-ई-टी व इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये क्रियाविशेषण ओळखणे, कसे ओळखायचे यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे क्रियाविशेषण हा एक शब्द प्रकार खूप महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, आज आपण क्रियाविशेषण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार आणि उदाहरणे बघितली. पुढील भागात आपण उभयान्वयी अवयव म्हणजेच कंजक्शन्स या शब्दप्रकाराबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.